द्यायची अर्थातच. आणि त्या ट्रॉफीचा शेवट गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी पाहायला मिळायचं. परंतु आता मात्र हा नाईटचा हंगाम आहे ना, तो फार फोफावला आहे. तुम्हाला मी तेच सांगतोय की तमाम क्रीडा रसिकांसाठी पुन्हा एकदा खुश खबर आहे. येत्या 4 मे ते 7 मे दरम्यान एक भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अजयजी दिघे यांची कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक, तिथे सुद्धा असाच उपक्रम पाहायला मिळेल. 2 बाईक आहेत तिथे सुद्धा, जसं या आमच्या दोस्ती ग्रुपने जे केलं A1 जोडी चषकामध्ये, त्याची पुनरावृत्ती तिथं पाहायला जरूर मिळेल. चला जाऊयात मॅचकडे. अगदी दोन्ही टीम तितक्या ताकदवर आहे. जो जिंकेल त्याचा प्रवास या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत जरूर पाहायला मिळेल, आणि जो हरेल त्याला मात्र आता घरचे रस्ते पकडावे लागणार आहेत. परंतु कोण हरेल आणि कोण जिंकेल हे येणारी संपूर्ण मॅचची 6 षटके तुमच्यापर्यंत येतील. पहिल्या 3 षटकांसाठी आपण जाऊयात. अगदी बॅटिंग लाईनवरती तन्मय 11 नारपोली टीमचे धुरंधर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन मस्कर आणि त्याच्या समवेत अभिजित मोरे. पहिला बॉल. भरत सोलंकी ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात आतापर्यंत, इतिहास पाहतो या रजनीमध्ये, जो दोनही सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. आणि एकीकडे पाहायला गेलं तर 40+ खेळाडू आज दोनही स्वतःच्या मुलांना मैदानात घेऊन ते मात्र मैदान गाजवत आहेत. रणजीपट्टू महाराष्ट्रातील आपण पाहतोय. चांगला बॉल यावेळी. पिचिंग लाईन पहा, अगदी टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला कीपरच्या हातामध्ये. एकीकडे तुम्ही जसं पाहताना रोशन सर, कारण एखाद्या वेळेस कधी कधी चुका जरूर घडतात, परंतु अगदी मी तर म्हणेल सोलंकी साहेबांकडे एक फार चांगलं ज्ञान आहे क्रिकेटचं. कारण अनेक पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून रणजी खेळलेले खेळाडू आहेत, परंतु इथे मात्र अगदी संघासाठी, गावासाठी, अस्तित्वासाठी संघर्ष देत आहेत. कारण काटरंग टीमचं मी वर्णन केलं होतं की सुरुवातीलाच या ठिकाणी दोन्ही सामन्यात त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केलाय. हा काटरंग टीम आपला 12th मॅन येऊ द्या. इकडे तिकडे नका बसू. या येत आहेत, काही काळजी करू नका. आणखी एक चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पिच केलाय, गॅप शोधली आहे, बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय ऑन साइडला. आणखी एक दर्जेदार चौकार. झाली तसे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते मात्र अभिजितच्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण. रोमहर्षक सामना आहे, कारण हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे, डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच आहे. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहायला गेलं तर क्रिकेट हा रती महारथींचा संगम घालून देणारा मैदान. परंतु आता मात्र या मैदानावरती चांगली बॅटिंग अभिजितच्या बॅटमधून पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळतोय. अगदी डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु पाहूया तिसऱ्या अंपायरला रेफर केलं गेलंय. चला तिसरे ऑफिशियल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडलं जायचंय, जिथे मात्र टेक्निकल टीम रूममध्ये, आणि जिथे आपल्याला निर्णय यावेळी सपोर्ट करायचा आहे. यावेळी आपण पाहतोय तिसऱ्या अंपायरची डिमांड जरूर आली आहे. यस, बॅटर सेफ आहे या ठिकाणी. पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत पाहायला मिळाले. तदनंतर आपण पाहतोय बॉल एस्टँड वरती आलाय. फार समीकरण आपण पाहतोय मैदानात.
नरेश मुने अगदी आपण पाहतोय संघाचे पुरस्कर्ते तन्मय 11 नारपोली टीम फ्रंट फुट वरती येऊन फटका खेचलाय. काय नजाकत या फटक्यामध्ये, कॉन्फिडन्स होता या बॅटरकडे. जातोय बॉल लॉंग ऑफ रिझन मधून वन बाउन्स चौका. तर रोशन सर फार चांगलं निरीक्षण आहे तुमचं सुद्धा, परंतु मैदानाकडे एकीकडे पाहायला गेलं ना आपण सातत्यपूर्ण त्याचा उल्लेख करत होतो तो म्हणजे भरत सोलंकी. आणि एकीकडे हा भरत सोलंकी काटरन टीमच्या यंग टॅलेंटला सुद्धा मागे पाडत होता. इतकी दर्जेदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळत होती. दोनही सामन्यांमध्ये दर्जेदार गोलंदाजी करत असताना एकही मोठा फटका भरत सोलंकीला आला नव्हता. परंतु या क्षणी भरत सोलंकी अगदी थोडं पिछे हाट पाहायला मिळते आणि त्याच भरत सोलंकीला यावेळी पहिला षटकार आलाय. अगदी फलंदाज अभिजितच्या बॅटमधून तो पाहायला मिळालाय आणि या षटकार आणि चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तन्मय 11 नारपोली टीमची आतापर्यंत बिनबाद 16 आकड्यावरती. 16 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर्स. बॉल द्या मैदानात आदेश. आजचे सामने आपण पाहिले होते. अर्थातच सिद्धू इलेवन कैरे त्याच्या विरोधात काटरंग टीम पहिला सामना. त्याच्यानंतर आपण पाहतोय अल्पेश 11 लवजी आणि त्याच्या विरोधात जानवान देसाई पडा. तर एकीकडे तिसरा सामना आपण पाहिला होता वाशिवली आणि त्याच्या विरोधात गावदेवी बेळवली. आणि चौथा सामना आपण अनुभवला पहिल्या फेरीतला एसी हाल आणि त्याच्या विरोधात तन्मय 11चे अनुमान मसोबा नारपोली. ही फार महत्वाचा आहे. अगदीच्या नावाची ओळख आहे जानमान मसोबा नारपोली टीम तन्मय 11 नावाने आज मैदानात पाहायला मिळतीये. निवृत्ती गायकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक चांगला बॉल. तेवढं सोपं नाहीये खरं म्हणायला गेलं तर, कारण तितकी तगडी लढत आहे मैदानामध्ये. तुम्ही पाहायला गेलं तर काटरंग टीम आहे ज्याने आतापर्यंत संघर्ष जरूर दाखवलाय. परंतु एकीकडे अजिंक्य दर्गेची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली आहे. पहिलं षटक जिथे आलं बरंच सोलंकीचं, परंतु अजूनही अजिंक्य दर्गेच्या हातात गोलंदाजी येईल की नाही हा प्रश्न जरूर आहे. पूर्ण स्पर्धेचा अभ्यास करायला गेला तर बऱ्याच सोलंकींकडे नजर टाकणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास फार काही सांगून जातोय. कारण 3 स्पेल बऱ्याच सोलंकीने आतापर्यंत हाताळले आणि हे 3 स्पेल हाताळत असताना 4 ओव्हर हाताळल्या त्यांनी आणि इथे मात्र 15 रन फक्त खर्च केल्यात बऱ्याच सोलंकीने. जरा जोरदार टाळ्या बऱ्याच सोलंकीसाठी होऊन जाऊ द्या. 5 विकेट नोंदवत असताना हे समीकरण मैदानात आलं. चांगला बॉल यावेळी पंचांकडे अपील तंत्राचा वापर. पंच तटस्थ आहेत. अगदी बॅट अँड बॉलचा पंच सांगतायत की कोणताही स्पर्श पाहायला मिळाला नाहीये, त्यामुळे नक्कीच पंच तटस्थ असतील. यावेळी मात्र डॉट बॉलची संगत आहे, कारण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज ऋषभ सध्या पाहायला मिळत आहेत. उंच पुऱ्या बांध्याचा खिलाडू आहे. बंटी पेंडारेने टाकलेला विश्वास त्याने सातत्यपूर्ण बऱ्याचशा अंशी कायम ठेवला, परंतु यावेळी मात्र दर्जेदार गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. आता जिथे भरत सोलंकी बॅकफुटवरती आले त्याच्यानंतर आपण पाहतोय ऋषभ ज्याने गोलंदाजीचा नमुना पेशकश केलाय. लेदर क्रिकेटर आहे खरं म्हणायला गेलं तर, परंतु 3 डॉट आलेत. चांगला फटका यावेळी हवाई सपार क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. टिपलाय सेल आणि संपला यावेळी बॅटरचा खेळ. 1 नंबरचा बॅटर बॅक टू डगआउट. पहिला हदरा लागलाय तन्मय 11 नारपोली टीमला. कम ऑन ढिजे.
थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय ज्याने झेल टिपला, अप्रतिम झेल टिपलाय. तर म्हणायला गेलं ना तर अगदी आज रोशन सर परवाने पाहायला मिळाले तुमच्या आवाजाची एक जादू. परंतु नक्कीच कालचं जे समालोचन आमचं अगदी पहाटेच्या सुरुवातीला झालं, थोडं देशप्रमाणे मी भेष घेतला होता. परंतु आताचं जे समालोचन आहे ते आमचं व्यावसायिक समालोचनच आहे. जाऊयात मॅचकडे. अर्थातच आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी ऋषभ आहे, चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉलमध्ये 4 डॉट आलेत. अतिरिक्त बॉलला बाउन्स केलाय आणि या ठिकाणी मात्र पंचांनी अगदी आता पहाटेच्या सुमाराला कवायतीचा प्रकार सादर करायला सुरुवात केली. आणि यावेळी पंच सांगतायत की अगदी ऋषभने वन बाउन्सचा बॉल पाहिलाय आणि तिथे इशारा सुद्धा दिलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दंडित केले ऋषभला. 4 बॉल सुंदर फेकले होते. जसं म्हटलं जातं ना की नजर लागावी आणि स्वतःच नजर लावून घेतली ऋषभने ही गोलंदाजी करत असताना. आणखी एक खराब बॉल. पंच फार हुशार आहेत. बहुतांशी कॉमेंटेटरचा हार्ट फेअर करतील इतक्या म्हणजे ऍक्शन पहा कशी आहे. म्हणजे थोडं आम्हाला सुद्धा त्यांच्या निर्णयाकडे वाट पाहावी लागते ही शब्दांची पेक करताना. स्लो मोशन. व्हाईट बॉल. शॉर्ट पिच बॉल. समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये. यस. ओके. चला चेक करूयात आपण. तिसरे ऑफिशियल आमच्या समेत जोडले जातील. चला आमचे तिसरे ऑफिशियल. यस, या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल. अगदीच मला वाटतंय. यस सर. ऑफिशियल तुमच्याकडे जरूर जाईल. पहिला जो बॉल होता वाईडचा, तो इशाराजन्यक होता का गोलंदाजासाठी? वन बाउन्ससाठी ऑन केलेलं. इट्स अ नो बॉल. या अमित सर आपण स्वतः या. फेअर डिलिव्हरी आहे.
चला बॅटर आपण मॅच चालू करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अँगल नव्हता चेक केलेला, त्याच्यामुळे तिसऱ्या अंपायरला जाणून बुजून या ठिकाणी बोलवलंय. आपण चालू करा मॅच. डिसिजन झालेला आहे, फेअर डिलिव्हरी आहे. मी कालही ॲज अ समालोचक म्हणून कुठेही गेलो तरी मी एक वक्तव्य जरूर करतो. लाईव्हची स्पर्धा ज्यावेळी आपण पाहतो मोबाईलच्या माध्यमातून, त्यावेळी हा निर्णय तुमच्या अगदी जवळ असतो. परंतु ज्या ज्यावेळी आम्ही लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवरती हे चित्र ब्रॉड करून पाहतो, त्यावेळी वेगळे निर्णय तुमच्यापर्यंत अपेक्षित असतात. याची प्रत्येकाने नोंद घ्या. चला प्लीज रिक्वेस्ट आहे, तन्मय 11 नारपोली टीम, आपण मॅच चालू करा. चला विनंती, आपण मॅच चालू करा. 18 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या, अवघ्या 16 धावा आल्या होत्या. परंतु इथे दोन चुकीचे बॉल अगदी आपण पाहिले तर एक सिंगल बॉल आणि त्याच्यावरती आलेली एक धाव, म्हणजे 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. ऋषभ पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज. चांगली फिल्डिंग, उचललाय, फेक करलाय, तोपर्यंत 2 धावा जरूर या ठिकाणी कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये. 20 धावा आपण पाहतोय. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. समीकरण फार वेगळं येत आहे. रोशन पाटील सर आपण पाहतोय ॲज अ स्कोरर म्हणून आता भूमिका आमच्या समवेत जॉईन झाल्यात. आणि एकीकडे पाहायला गेलं तर अगदी ऋषभच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक आपण पाहतोय. गट्टू सोलंकी गोलंदाजी मार्कवर आहे. काटरंग टीम आणि त्याच्या विरोधात तन्मय 11 नारपोली टीम. 20 धावा धावफलकावरती आहेत. समोर बॅटर आपण अनुभवतोय रोहन मस्कर. स्विच इट करण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पाहतोय डॉट बॉलची संगता जरूर आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. आत्तापर्यंत तुम्ही विचार केलात तर यावेळी मात्र संघर्षाची गाथा सांगणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. A1 जोडी चषक 2026, आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि आदरणीय जगदीश देशमुख यांच्या नावाची स्पर्धा, दोस्ती ग्रुप आयोजित भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा फटका फिरून मारलाय. गॅप शोधलीये का? बॉल सीमारेषे जवळ जातोय आणि येतोय तो मात्र दर्जेदार. यावेळी रोहन मस्करच्या बॅटमधून आणखी एक चौकार. थँक्यू टीजे. दरम्यान 2 षटकांच्या अंती 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाजीला आला तो मात्र गट्टू सोलंकी, ज्याने पहिला बॉलला डॉट घेतला, जिथे मात्र रोहनने स्विचिटचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यानंतर आता मात्र एकदम गॅप शोधली, जिथे डी फाईन लेगला चौकार जरूर आलाय. म्हणजे 24 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण अनुभवतोय. जबरदस्त सामना चुरशीचा आपल्याला पाहायला मिळतोय. काटकताय, बेधकताय सामन्यामध्ये. विचार तर तुम्हाला करावा लागेल. कधीही कोणतंही अस्त्र ज्यावेळी वापरतो ना आपण, त्या अस्त्राचा पुरेपूर वापर मैदानात करणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, बैठक शॉट, परंतु सिंगल जरूर येईल यावेळी. लेग बायच्या स्वरूपात
बॅट कट. सिंगल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल जरूर आले. 25 धावा धावफलकावरती. इथे एक दोन मोठे फटके अगदी नशीब आजमवू शकतात. आणखी एक डॉट बॉल. यावेळी आता तन्मय इलेव्हन नारपोली टीमला हे दोन मोठे फटके आणणं गरजेचं आहे. अगदी कुशलता दाखवावी लागेल मैदानात. शेवटचे 2 बॉल या इनिंग ब्रेकसाठी बाकी आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोशन सर, आपण पाहतो ना की कालच्या रात्रीतले सर्व सामने हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये पाहायला मिळाले. अगदी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा. चांगला फटका आहे, दर्जेदार. मी म्हटलं होतं की फटका सजवायचा आहे आणि इथे केली मिस्टेक. बॉल जाईल सीमारेखा पार. फाईन एक रिझन आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार चौकार, अर्थातच अभिषेकच्या बॅटमधून. इनिंग पाहूयात संघर्षाचा शंखनाद कुठपर्यंत पोहोचेल. दोन्ही टीमच्या बाबतीत आतापर्यंत तर 29 धावा आहेत. षटकार आला तर 35, चौकार आला तर 33, सिंगल आली तर 30 आणि डॉट आला तर 29. चांगला फटका. काय टेक्निकल बॅट फिरवली आहे अफलातून. मी म्हटलं होतं की इथे चेक केलं जाईल बाउंड्री लाईन आणि यावेळी आपण पाहतोय की अगदी चांगला फटका यावेळी बॅटर अभिषेकच्या बॅटमधून आलाय. चौकार आहे की षटकार हे चेक केलं जाईल, कारण पंचांनी तसं तिसऱ्या ऑफिशियलसाठी रेफर केलं गेलंय. पाहूयात अगदी स्टार टेनिस वर्ल्डची वाहिनी आमची टिंकू लोबीजी जे सर्वे सर्वा. चला, निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल, परंतु फिल्डिंग सेट करा आपण. इट्स अ 6. षटकार आहे आणि 35 धावा धावफलकावरती जातील. मला वाटतंय अगदी अजिंक्यने सुद्धा इशारा केला होता की हा षटकार आहे, परंतु आपलं चेक करण्याचं काम आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या जरूर केलंय. अगदी षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले आहे 35 या आकड्यावरती. विचारासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. चला जाऊयात आजच्या रजनीमधला तडका, ज्यांच्या आवाजाने ही जादू आज बहरताना दिसून आली. अर्थातच व्हॉइस ऑफ रायगड मराठीचं एक जबरदस्त बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजाची छाप आज मैदानावरती जरूर पाहायला मिळाली. तंत्रशुद्ध समालोचक ज्यांचं सातत्यपूर्ण आपण ऐकतो, ते रोशनजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आवाज आपण या सत्रासाठी ऐकूयात आणि या योगेशजी डोले ऍज अ स्कोरर म्हणून आता तुम्हाला काम पाहायचंय.
चला आपण इनिंगला सुरुवात होईल, आवाज पण ऐकूयात. परंतु मी दोस्ती ग्रुपला विनंती करेल आदरणीय जगदीशदादा देशमुख यांना की आपला अगदी महाराष्ट्राचा गोड आवाज आज आपल्या नगरीत पाहायला मिळाला. रोशनजी पाटील सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात यावा. रोशनजी पाटील सर या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी विनंती करेल जगदीशदादा देशमुख यांना की आपण रोशनजी पाटील सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. एक जबरदस्त आवाज, तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं सातत्यपूर्ण आपण ऐकतो ते आमचे रोशनजी पाटील तारागावचे हे सुपुत्र आहेत. अगदी मला सुद्धा रोशन सर अभिमान आहे, अगदी तुमच्याच पेन तालुक्यातून मी सुद्धा ती इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलो. रुपेशदा पाटील मनसे ट्रॉफी जे मला लकी ड्रॉ मिळाला तो अगदी पेन तालुक्यात. अगदी आपण पाहतोय जगदीशदादा देशमुख यांच्या वतीने या ठिकाणी रोशनजी पाटील सर यांना सन्मानित केलं जात आहे. छत्तीस धावांचा पाठलाग करायचा काटरंग टीमला आणि आघाडीला आलेला खेळाडू अजिंक्य दर्गे त्यांच्या बरोबरने बंटी प्रत्येक मॅच मध्ये या जोडीने मात्र धमाल केली, चांगली बॅटिंग केली आणि पहिल्या षटकासाठी अभिजित मोरे पहिलाच बॉल, लेन बॉल, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, सबमरीन बॅकवर्डला बॅकअपसाठी खेळाडू येताना पहिले सिंगल मिळाली 22च्या स्वरूपात. अतिरिक्त रन्सने मात्र अकाउंट ओपन झालं. काटरंग संघाचा 36चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा पहिलं षटक देखील महत्वाचं राहील. ज्या पद्धतीने 3 सामन्यामध्ये भरत सोलंकी यांनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी अभिजित मोरेकडून देखील पाहायला मिळाली. आजच्या रात्रीमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून चांगली भूमिका त्याने साकारली. 22च्या स्वरूपात सिंगल त्यांच्या समोर आता आणखीन एक आक्रमक खेळाडू बंटी पेंडारी, व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. हलक्या हाताने उडवला बॉलला कव्हर्समध्ये गॅपमध्ये खेळण्यापर्यंत आहे. बॅकअपला स्वतः आले शॉर्टेक्सचा कव्हरचे खेळाडू. सिंगल मेल क्या बात, एक वेगळी एनर्जीच जणू काय दिली अभिषेकने पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा शेवटच्या बॉलला षटकार त्याने मारला होता लास्ट बॉलला. तिथून मात्र या संघाची एनर्जी वाढली, किंबहुना या संघाला एक चांगला खरं तर आत्मविश्वास मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण शेवटच्या बॉलला जेव्हा षटकार येतो पहिल्या इनिंगमध्ये तेव्हा सेकंड इनिंगमध्ये तो संघ फिल्डिंगला जातो तेव्हा त्यांच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स येताना पाहायला मिळाला. अजिंक्यसाठी फुल लेंथ एज अँड टेकन. नरेंद्र मस्करने हा झेल टिपला, ड्राईव्ह लगावत पहिला विकेट मिळाला. फिल्डिंग करताना नारपोली टीमला बिग विकेट डाऊन. अजिंक्य बॅक टू द डगआउट. प्रतिषटक 12.00 हा रिक्वायर्ड रेट या मॅच मध्ये आहे. आणि सुरुवातीलाच पहिला धक्का बसलाय काटरंग टीमला. लेदरचे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि त्यांच्या समोर सध्या चर्चेमध्ये असणारे नाव अभिजित मोरे. काल परवाच गरदर कोकणामध्ये जाऊन करत एका व्यावसायिक गटामध्ये खेळला. मला वाटतं पनवेलचा जो टॉपचा संघ आहे आदर्श पनवेल त्या टीम मध्ये खेळत असताना टॉप 2 मध्ये संघ क्वालिफाय देखील झालाय आणि त्या संघामध्ये देखील महत्वाची भूमिका त्याने साकारली. बरेचसे नामांकित खेळाडू त्याने बाद केले त्या स्पर्धेमध्ये. ओमकार देसाई पासून रजत मुंडे पासून बरेचसे नामांकित खेळाडू. पवन केनेला त्याने बाद केले व्यावसायिक गटामध्ये. असा एक गोलंदाज अभिजित आणि त्यांच्या समोर नवीन बॅटर आहेत त्या ठिकाणी आर्यन. आणखीन एक
उभरता सितारा स्टॅकिंग एंडला आर्यन. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड. झेल टिपला स्वतः अभिजितने. आल्या पावली माघारी परतावं लागेल आर्यनला. हा दुसरा धक्का बॅटिंग करताना काटरंग टीमला. गोलंदाज विकेटच्या उंबरट्यावर त्याला अभिजित मोरे. सलग दुसरा विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. चौथ्या क्रमांकावरती ऋषभ, ज्याने खतर मागच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. पहिल्या सत्रामध्ये सेकंड ओव्हर त्याने टाकलं होतं. तो ऋषभ बॅटिंगसाठी क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल लो, फुल टॉस, ड्राईव्ह केला बॉलला. व्हीसेप मध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे खेळले. फक्त सिंगल. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये त्या ठिकाणी डॉमिनेट करतो अभिजित. काटरंगच्या सर्व फलंदाजांना तिसरी रन आली आहे काटरंगसाठी. 36चा पाठलाग करताना अजूनही 33ची गरज आहे. या मॅच मध्ये येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करताना काटरंग टीमला खोपोलीचा हा संघ आणि एका बाजूला पनवेल तालुक्याचा संघ, दोन टीम मध्ये ही लढत. अगदी आपण पाहिलं ब्रह्ममुहूर्ताला सुरुवातील 4चा प्रहर जवळ आलाय. सकाळ होत चालली आणि परंतु या स्पर्धेमध्ये अनेक सारे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. लेंथ बॉल, प्लॅन मिस, वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये भन्नाट गोलंदाजी केली अभिजितने. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा, लिगल 2 धावा त्याने खर्च केल्या. एक बाईची सिंगल होती आणि 2 विकेट, क्षमाचे 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 33चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 12-33 च कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. चौथी रात्र स्पर्धेची खऱ्या अर्थाने दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर भाऊ घारे आणि मान्य श्री जगदीशदादा देशमुख यांना डेडिकेट करणारी स्पर्धा म्हणजे A1 जोडी चषक 2026 हे चौथं पर्व, ज्यावर आहे तमाम कर्जत वासियांना गर्व. आणि स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाबूदादा घारे, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख आणि सर्व त्यांचा दोस्ती ग्रुप, या सर्वांचा आणि खांडपे ग्रामस्थांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली. आमचे मित्र कद योगेश सर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले. त्याचबरोबर संदीप सर, त्यांचं मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करेल. कारण बऱ्याच वर्षा अगोदर या परिसरामध्ये तमनाथमध्ये जेव्हा कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन पार पडलं तेव्हा आम्ही समालोचन केलं आणि पुन्हा एकदा खूप दिवसानंतर या ठिकाणी संधी मिळाली. त्याबद्दल मी नक्कीच आयोजकांचं नेहमी ऋणी राहील. सेकंड ओव्हरला सुरुवात. कल्पेश गायकवाड फुल टॉस नाही, हाफ ट्रॅकर बॉल आणि गुडघा टेकत शबासाबी फॉलिंग स्टिप मारला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये 4 धाबा. भव्य स्वागत चौकार. या चॅनलने केलंय. या स्पर्धेला आणखीन ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम या वाहिनीने केलं. त्यांचे मनापासून आभार. आणि त्याचबरोबरने आमचे अंपायर्स पॅनल, JP पॅनल, जय पवार पॅनल या ठिकाणी कार्यरत आहेत. आमचे स्कोरर मित्र शुभम यांचं विशेष कौतुक मी या ठिकाणी व्यक्त करेन. आमचे DJ साऊंड सिस्टम, DJ ऑपरेटर, त्यांचं विशेष कौतुक. चांगलं कॉन्ट्रीब्युशन. चला थोडं स्पीडअप करा. पहिल्या बॉलला चौकाराला तर येणारे बॉल असेल 11 आणि विजयासाठी 29 धावा. मैदानामध्ये अजूनही हर्षद पेंडारी आहे. त्यांच्या बरोबरीने आणखीन एक आक्रमक खेळाडू ऋषभ, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. सामन्यामध्ये काही रिझल्ट येऊ शकतोय. एखादा उलटफेर या मॅचमध्ये होईल का पाहावं लागेल. हा सामना जो जिंकेल तो मात्र टॉप 5 मध्ये पोहोचेल, बक्षीस पात्र होईल. आणि उद्याचा शेड्यूल, उद्याच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांना खेळावं लागेल. जे ड्रॉप पार पाडले श्रीवीरा बीड या संघासोबत, उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी इथे रिपोर्टिंग करावं लागेल. सूचना आता आयोजकांच्या वतीने आली. बरोबर 7ला पहिला चेंडू डिलिव्हर होईल. फुल लेन बॉल, स्ट्रॉंग अपील, एच अँड टेकन. प्रत्युत्तर दिलं खेळाडू बाद. कॉट बिहाइंड द विकेट.
तिसरा धक्का काटरंग टीमला. त्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी बॉल आहेत, जे बॉल तुम्हाला अतिरिक्त बाउन्स घेताना पाहायला मिळतात, ज्यामुळे बऱ्याच अंशी फलंदाजांना फायदा होतो आणि गोलंदाजांना सपाटून मार खावा लागतो. आणि ज्यांच्याकडे व्हेरिएशन आहे, जे गोलंदाज आपल्या बॉलिंगमध्ये वैविध्यपणे बॉल फेकण्याची क्षमता दाखवत आहेत, गोलंदाज नेहमी प्रभावी राहिले. त्यांनी मागचा बॉल अतिशय चांगला कटर टाकला होता फलंदाजाला ऋषभला. हलकीशी कडा घेत असताना त्या ठिकाणी विकेट मिळाला. आदित्य स्ट्रायकिंग एंडला आले. 10 मध्ये 29. ब्लॉकरला बॉल मागे आले होते. बरोबर बुंध्यात हा चेंडू आलाय. डिरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय स्टम्प्स वरती. आणि इथे रन कंप्लीट आहे की नाहीये? रन कंप्लीट आहे हेच पंचांनी मला वाटतं सांगितलंय. आणि DRS ची मागणी होताना आपण पाहताय. अंपायर्स कॉल सर की फिल्डिंग टीम? अंपायर्स कॉल. यस, चेक केलं जाईल. चला सर, आपण इकडे या. मॅच ऑफिशियल्स, आपण मैदानामध्ये येऊन हा निर्णय घ्या. कारण सामना 3 षटकाचा आहे. गेले 5 खरं तर 4 रात्री, उद्या शेवटची रात्र आहे. स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार याची काळजी आमच्या आयोजकांनी घेतली. त्यामुळे आपण जो निर्णय घ्याल तो अंतिम असेल. उत्तम आयोजन नियोजन, कोणत्याही संघावरती त्या ठिकाणी अन्याय होण्याची काळजी आमच्या आयोजकांनी घेतली. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी संपूर्ण आमच्या दोस्ती ग्रुपने आणि स्वतः आमचे आदरणीय बाबूदादा गारे, त्याचप्रमाणे चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख यांनी उपलब्ध करून दिलं. क्रिकेटच्या खेळामधून खऱ्या अर्थानं पहिला खेळाडूंचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो असं म्हणतात. मैदानी खेळ काळाची गरज आहे. नॉट आउट बघा, नॉट आउट पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय खेळाडू. त्यामुळे रन कंप्लीट, 1 रन इथे मिळेल. आणि एका रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 3 गडी बाद, फक्त 8. 36चा पाठलाग करत असताना अजूनही 28ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणारे काही चेंडू आणि 28 धावा. रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम मला वाटतं बंटीने केला होता. असा एक नामांकित खेळाडू. जेव्हा जेव्हा खालापूर तालुका वाईज संघ एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतो, तेव्हा त्या संघातला प्रमुख घटक म्हणून बंटीची जबाबदारी आपण पाहिली. आता याही मॅचमध्ये जबाबदारी स्वीकारायला गेल. बॅकफुटला गेले. ऑन साईडला फटका, ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड विकेटला फटका खेळलेत, फक्त सिंगल. मला वाटतं आता एअर स्ट्राईक करावी लागेल फलंदाजांना हा सामना जिंकण्यासाठी. 27ची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये बॅटिंग करणाऱ्या काटरंग टीमला. 8 चेंडूमध्ये 27 धावा. 8 बॉल 27 धावा. डू ऑर डाय. हा सामना जिंकलात तर किमान उद्याच्या रात्रीमध्ये एक ट्रॉफी तुम्हाला मिळेल. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम 1,50,000, 75 द्वितीय पारितोषिक, तृतीय 40 आणि चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 35,000. आणि काय वेग आहे या गोलंदाजांकडे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली कल्पेश गायकवाड या खेळाडूच्या माध्यमातून. नारपोली रसायनी परिसरातील हा संघ आहे आणि त्यांच्या बरोबरीने काटरंग टीमला आपण पाहताय. वन्स अगेन फुल लेन बॉल, ओव्हर पिच कव्हर्सला क्रॅकिंग, कव्हर ड्राईव्ह, कोणत्याही प्रकारची रन बंटीने घेतलेला नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आव्हान अतिशय अवघड होत चाललंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या या ठिकाणी फक्त आणि फक्त 6. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या ठिकाणी 3. एकूण धावा सध्या 9 धावफलकावरती आहेत. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 27 धावा हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. नारपोली संघाच्या संघनायकाला आणि संपूर्ण स्क्वॉडला सूचना असेल, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6 मध्ये 27 चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. या संघाचे पुरस्कर्ते खरं तर नरेशजी मुने यांचं मी विशेष कौतुक करेल. तन्मय 11, जय हनुमान मसोबा नारपोली या नावानं हा संघ आजच्या रात्रीमध्ये खेळला आणि बलाढ्य संघांना या टीमने धूळ चारली. परंतु शेवटचा हा सामना अजूनही रिझल्ट येणं बाकी आहे. अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आजच्या रात्रीमधले शेवटचे 6 बॉल, आजच्या रात्रीमधले शेवटचे खरं तर सामन्यामधील एक महत्वाचं षटक. या षटकामध्ये 27 बनवायच्यात या ठिकाणी बॅटिंग करताना काटरंगला. मला वाटतं इतिहासच घडवावा लागेल या सामन्यामध्ये.
नारपोली संघ ज्या पद्धतीने पहिला सामना जिंकला होता हाल संघाच्या अगेन्स्ट, अक्षरशः घाम त्यांना गावा लागला, संघर्ष करावा लागला होता आणि तिथे नशिबाची साथ मिळाली. तो सामना जिंकत या टीमने मात्र मागे वळून पाहिलेलं नाही. बेलवली सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. अंतिम 6 बॉल आणि विजयासाठी 27 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. 6-27 चं कॅल्क्युलेशन ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर पाहिले. एका षटकामध्ये 30+ रन होताना पाहिल्या. एका षटकामध्ये 42 धाबा आम्ही डोळ्याच्या समोर पाहिल्या. खरं ज्या ठिकाणी आकाश तारेकरच्या अगेन्स्ट मंगेश गायकरने केवळच्या नाईट स्पर्धेमध्ये केल्या होत्या. एका ओव्हरमध्ये 42 असे विविध रेकॉर्ड्स आहेत. आता हे रेकॉर्ड्स पुन्हा या मॅचमध्ये पाहायला मिळतील का? या खरं तर 6 बॉलमध्ये आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळायची आहे पण टीमला. तर एका बाजूला एखाद दुसरा डॉट बॉल कुणाल पाटीलला टाकायचा. मागच्या सामन्यामध्ये कुणाल पाटीलने कतर बेलवली संघाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जाण्यास भाग पडलं शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि याही वेळेला मात्र कुणाल पाटील बॉलिंग मार्कवर त्याला समोर बंटी हा खेळाडू स्टॅकिंग एंडला. 6-27 पहिला बॉल पिक केला लिडिंग एज. आशेचं किरण होतं विजयाचं, ते मात्र मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलला धक्का दिलाय काटरंगला कुणाल पाटील या गोलंदाजाने. बंटी बॅक टू द डग आउट. अभिजितने प्रेशर क्रिएट केला. तो प्रेशर अंतिम षटकापर्यंत कायम. आणि योगेश सर आपण नेहमी सांगत असतो, फलंदाज तुम्हाला एका दुसरा सामना जिंकून देतील. जर का तुमच्याकडे चांगले गोलंदाज असेल तर तुम्हाला संपूर्ण स्पर्धा जिंकून देतील. असं काम मात्र आजच्या रात्रीमध्ये या गोलंदाजांनी केलंय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक टीमकडे किमान 4 प्रमुख गोलंदाज असतील तर तो संघ बॅलन्स आजच्या घडीला. कारण आताच्या घडीला आपण पहिला 11व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील षटकार मारू शकतोय. परंतु गोलंदाजी करणं सोपं नाहीये. 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. हा सामना आता एकतर्फा झालाय आणि चौथा संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खरं तर क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये पहिल्या रात्रीपासून जे 3 संघ पुढे आले, आजच्या रात्रीमधला चौथा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतीक्षा करावी लागेल कदाचित. अँगल बनवत निघाला बॉल. चला रिव्ह्यू वापरलाय, चेक केलं जाईल. एकदा आपण चेक करतोय. DRS ची मागणी करण्यात आली. चला पंच आपण स्वतः इकडे आता पंचांना नक्कीच यावं लागेल. DRS चा वापर करण्यात आला. हा सामना एकतर्फा झालाय, परंतु जो DRS होता तो मात्र आदित्यने मला वाटतं वापरलाय. चेक केलं जाईल. एकतर्फी लढत, एकतर्फा संघर्ष तुम्ही सध्या मैदानामध्ये पाहताय. विजयाच्या उंबरट्यावरती आहे त्या ठिकाणी तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. नरेश पुणे या संघाचे पुरस्कर्ते, त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. अजून सामना संपलेला नाही, परंतु विजयाच्या उंबरठ्यावरती नक्कीच आहे हा संघ. अंतिम काही बॉलचा खेळ बाकी आहे. काटरंग संघाने देखील आजच्या रात्रीमध्ये इम्प्रेस केलं तमाम प्रेक्षकांना. चांगली कामगिरी करत दमदार कामगिरी या संघाची राहिली. प्रचंड इम्प्रेस केल्या काटरंगच्या सर्व खेळाडूंनी, खास करून भरत सोलंकी. 3 मॅचमध्ये 4 ओव्हर. इट्स व्हाईट बॉल. खतर हा व्हाईट बॉल आहे, त्यामुळे पंचांना निर्णय मागे घ्यावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बाहेर निघाला चेंडू. 3 मॅचमध्ये 4 ओव्हर टाकले आणि 5 विकेट घेत 15 धावा खर्च करणारे भरत सोलंकी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. आजच्या रात्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स होताना आपण पाहिले. एका ओव्हरमध्ये 9 धावा डिपेंड करणारा आपल्याला अजित देसाई पाहायला मिळाला. खरं देसाई पाड्याचा चांगल्या लढती आपण अनुभवल्या आजच्या रात्रीमध्ये. काही बॉलचा खेळ बाकी आहे, फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. रिझल्ट येणं बाकी आहे. फुल टॉस बॉल, टर्न केला बॉलला, बॅकवर्ड स्वर लेगला फिल्डर लावलाय. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. फक्त आणि फक्त मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली. उद्याची शेवटची रात्र या स्पर्धेची 4थ्या पर्वाला उद्या आपण निरोप देणार आहोत. त्यामुळे मोठ्या संख्येने मी प्रेक्षकांना विनंती करेल,
आपण ऑनलाईन जर का स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच सहभागी व्हा. या रे या सारे या, अवघे अवघे सारे या. आपांपूल अभिजित जेल खाली आलाय, थोडा पुढे आला आणि आजच्या रात्रीमध्ये चौथा संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय होतोय. तो संघ आहे तन्मय 11. जय हनुमान मसोबा नारपोली डीजे. man of the match